पहले तो मैं कहना चाहूँगा कि आई एम वेरी डीपली सैडन्ड बाय द एक्सीडेंट दैट हैज़ हैपेंड. In fact, my heart is still very, very heavy with sorrow. और जैसे ही सुबह पता चला, अभी डाइजेस्ट करने में ही बहुत दिक्कत हो रही है कि अजित दादा अभी हमारे साथ नहीं है. और अजित दादा के साथ 4 और लोग भी थे प्लेन में, तो उन सारे परिवारों को अपने कॉन्डोलेंसेस देता हूँ. 2 पायलट थे, क्रू थे और पीएसओ भी थे उनके साथ. और अजित दादा से जैसे आपने बोला, हमारी भी काफ़ी मुलाकातें रही हैं पिछले 18 महीने जब से मैं मंत्री बना हूँ. और एक यंग मिनिस्टर होने के नाते वो काफ़ी गाइडेंस भी हमें देते थे. और काफ़ी बार महाराष्ट्र की चर्चा जब होती थी और मैं और मोहल भाई हम दोनों भी जब साथ में मिलते थे, तो काफ़ी अच्छी गाइडेंस, क्योंकि उनका जो एक्सपीरियंस रहा है पब्लिक सर्विस में, और ख़ास तौर पर जिस ग्रास रूट लेवल पे पब्लिक के साथ, खासकर गरीब लोगों के साथ जिस तरह वो खड़े रहे और उनके साथ जो उन्होंने काम किया, तो ये केवल हमारे लिए नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के लिए एक बहुत बड़ी लॉस है. और इर्रिपेरेबल लॉस है, इर्रिप्लेसेबल लॉस भी है. काफ़ी बार हमने जब उनसे बात करी तो हमें भी वो अनुभव मिला कि कितना वो प्रैक्टिकलिटी से और ग्राउंड रियलिटी से जुड़े हुए नेता है. उस तरह के नेता भी आजकल मिलना बहुत मुश्किल है. और महाराष्ट्र के लिए जिस तरह उन्होंने काम किया है वो हम सबके लिए आदर्शनीय रहेगा. और ख़ासकर अभी जो एक्सीडेंट जो हुआ है उसका जो इन्वेस्टिगेशन, उसको भी हमने शुरू कर दिया है. तुरंत डीजीसीए और एआईबी की टीम भी आई है. और जो प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन या प्रिलिमिनरी जो समाचार हमें मिला है, उसमें इतनी जानकारी थी कि जब वो लैंड करना चाहते थे सुबह करीब 8:48 AM के आसपास, तो उस समय विजिबिलिटी थोड़ा पुअर था उधर. और जब एटीसी बारामती से उनका जो कांटेक्ट हो रहा था फ्लाइट के लिए पायलट से, तो एटीसी वालों ने पूछा कि क्या रनवे साइट में है, तो उनके तरफ से आया कि रनवे साइट में अभी नहीं है. तो उसके बाद उन्होंने एक गो अराउंड भी किया. गो अराउंड करने के बाद फिर से एक बार कोशिश करी कि हमारे एटीसी से जो बारामती में जो एफटीओ हैंडल्ड एटीसी है, उनसे वार्तालाप चल रही थी. तो उस समय जब दोबारा लैंड करने आए तब भी उनसे पूछा गया था कि विजिबिलिटी है कि नहीं रनवे का. तो उसके बाद पहले तो उनका समाधान नहीं आया, फिर उसके बाद आया कि विजिबिलिटी है. तो लैंडिंग क्लियरेंस जैसी एटीसी ने दिया, उसके बाद तुरंत देखा गया कि ये एक्सीडेंट हुआ है. बहुत दुखद घटना है. तो इसके ऊपर और जानकारी हमें मिलनी चाहिए. इन्वेस्टिगेशन पूरी तरह से ट्रांसपेरेंट और अकाउंटेबल वे में हम करेंगे. बट उससे पहले तो मैं इतना कहना चाहूँगा कि ये बात बोलना कि अजित दादा अब नहीं रहे, उसके लिए बहुत 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 दुख होता है. और मैं उनके जो प्यार करने वाले लोग हैं, कार्यकर्ता हैं और उनके परिवार के लोग हैं, उन सबके प्रति कंडोलेंसेस व्यक्त करता हूँ. Like I said, from the preliminary investigation, it looks like the visibility seems to be the issue. So unless we do a thorough investigation, we can't properly tell what has been the exact incident. But this is whatever the facts that I've said till now is the conversation between the ATC and the pilots. So कुछ कमेटी वगैरह बिठाई जाएगी? AIB itself ही thorough investigation करने वाली एक संस्था है और उनके पास पूरी व्यवस्था है इस तरह की चीज़ों की जानकारी करने के लिए, और वो ऑलरेडी साइट पहुंच रहे हैं. खरं तर शब्द सुचत नाही आहेत. अनेक वर्ष त्यांच्या सोबत मी काम केलंय आणि हा धक्का आहे. इतका अनपेक्षित धक्का असेल स्वप्नातही वाटलं नाही. त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता, गेली 4 दशकं ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली. प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये 2.5 वर्ष मी त्यांच्या
सोबत या शहरामध्ये काम केलं. राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो. आणि आज दादा आपल्यात नाही आहेत, याचं अतीव दुःख होतंय. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत, ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते, किंबहुना त्यांना त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं, दिशा देणारं वाटलं, त्यात दादा होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला. त्यानंतर आता दादांशिवाय राज्याचं, पुण्याचं राजकारण, समाजकारण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मग समाजाचं नुकसान आहे, या महाराष्ट्राचं नुकसान आहे. पवार कुटुंबियांवरती तर निश्चितपणे हा मोठा आघात आहे. तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांना मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही. त्यात खूप काम केलं एकत्र त्यांच्यासोबत ना, म्हणून एक साधारण ती भावना आहे. महापालिकेची निवडणूक झाली पण कधीच त्यांचा आदर आणि हे सोडून आम्ही कधी वागलो नाही. आणि त्यांनी सुद्धा प्रेम केलं सगळ्यांवरती. तर एक भावना आहे, बाकी काय आज बोलण्यासारखंही नाही मला वाटतं. तुमच्याकडे काय कारणं सांगण्यात आली बीसीसीआयकडनं, तुम्हाला काय कारण देण्यात आले, नेमकं काय झालं, अपघात कसा झाला याची काही माहिती तुम्ही घेतली यांना? नाही, प्राथमिक जी काही दर्शनी दिसतंय, प्रथम दर्शनी जे जाणवत आहे, जी काही माहिती मिळते, आमचे केंद्रीय आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राममोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत. त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहेत. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथम दर्शनी तरी थोडा व्हिजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय, पण AIBची आमची टीम निघाली आहे, ती बारामतीमध्ये दाखल होती आहे. DGCAने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धीपत्रक काढलं त्यामध्ये सुद्धा आत्ता असंच म्हटलंय. पण अंतिम जे काही आपण निष्कर्ष काढू ते AIBची टीम तिथे पोहोचेल, त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCI असेल, AIB असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत. पण सगळ्यात मला असं वाटतं की हे अतीव दुःख देणारी, मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे. पुन्हा तेच म्हणेन की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत. मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा. हिंदीत महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा, मी त्या काळात सुद्धा अगदी निवडणुकीच्या प्रचाराची शिगेला होतं. त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस मला विचारलं जातं की अजितदादांबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही कुठेही रेकॉर्ड मी तेव्हाही म्हटलं की एक या महाराष्ट्रातला असा नेता आहे ज्याची प्रशासनावरती अत्यंत घट्ट पकड आहे. त्यांना ज्या वेळेला मुरलीधर मोहोळबद्दल विचारलं तेव्हा तेही असं म्हणा की एक चांगला कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा जे काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटलं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही.